हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लेट्स लर्न. सो आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट बायोट सायोट लॉ. सो बेसिकली बायोट सायोट लॉ कशासाठी यूज करतो, नेमकं आहे काय? तर जर सपोज तुम्ही कोणत्याही प्रकारचा डिस्ट्रीब्युटर घेतला, ठीक आहे. डिस्ट्रीब्युटर मीन्स व्हॉट, की ज्याच्यातून करंट कॅरी होतंय. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं डिस्ट्रीब्युटर घेतला, लाईक ज्याच्यातून करंट कॅरी होतंय, लाईक आपण यापूर्वी बघितलं होतं स्ट्रेट वायर, आर्बिटरी शेप्ड वायर, एखादा लूप, म्हणजे अशा प्रकारची वायर, आर्बिटरी शेप्डवाली वायर किंवा एखाद्या प्रकारचं लूप. तर ह्या वायरमधून जर सपोज करंट पास होत आहे, काय पास होत आहे? करंट पास होत आहे, तर ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. या वायरच्या अवतीभवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी, क्वांटिटी मेजर करण्यासाठी तुम्ही काय यूज करतात? बायोट सायवर्ट लॉ यूज करतात. ठीक आहे. याच्यात डिस्ट्रीब्युटर्स तुमचे चेंज होऊ शकतात. तर बेसिक बायोट सायवर्ट लॉ काय आहे आणि आपण तो कशा प्रकारे यूज करणार आहोत इनकमिंग लेक्चर्स मध्ये. सो लाईक दिस, लेट्स सी. आपण एक अगेन आर्बिटरी शेप्ड वायर घेतली. याच्या पूर्वीही मी तुम्हाला आर्बिटरी शेप्ड वायर वाला एक टॉपिक घेतलाय, ज्याच्यात की तुम्हाला फोर्स कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय? फोर्स कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. बट इथे आपण काय कॅल्क्युलेट करत आहोत? मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करत आहोत. ठीक आहे. आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायची? मॅग्नेटिक फील्ड. सो जसं आपण मागच्या लेक्चर मध्ये केलं होतं, आपण काय केलं होतं की आपण एका स्मॉल सेक्शन साठी कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हा कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे यापूर्वी. जर सपोज मी या वायरचे 10 सेक्शन्स केले आणि प्रत्येक सेक्शनला ऍड केलं, तर मला टोटल वायरचा किती फोर्स एक्झर्ट होतो इन टर्म्स ऑफ क्वांटिटी मिळेल. सेम वेने मी मॅग्नेटिक फील्ड साठी करते ह्या लेक्चरमध्ये. आठवतंय ना लास्ट वाला लेक्चर जे आपण फोर्स साठी घेतलं होतं? तर ह्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड करणार आहोत. तर मी एक स्मॉल सेक्शन घेतला वायरचा, ठीक आहे, हा जो तुम्हाला इथे दिसतोय, ठीक आहे. आणि एक पॉइंट मी कन्सिडर केला एक आपल्या वायर पासून थोड्या डिस्टन्स वरती. तर तो पॉइंट काय? पी पॉइंट आहे. ठीक आहे. आणि मला ह्या पॉइंट वरती काय काढायची आहे? मॅग्नेटिक फील्ड काढायची. ह्या पॉइंट वरती बी वरती मला काय काढायची? मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची, की त्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे ऍट द पॉइंट बी, बिकॉज ऑफ करंट कॅरिंग इन दिस आर्बिटरी शेप्ड वायर. ठीक आहे. तर ह्या वायर मधून करंट जात आहे तुमचं आय. आणि जर सपोज मला लाईक आणि या पूर्ण वायरची जर मी कन्सिडर केली तर लेंथ किती येईल? डी एल. म्हणजे पूर्ण वायरची लेंथ किती येईल? डी एल. सॉरी, पूर्ण वायरची लेंथ किती येईल? एल. पूर्ण वायरची इथे लेंथ जर घेतली तर 10 सेंटीमीटर सपोज कन्सिडर करू. बट मी काय करते? एका 1 सेंटीमीटर साठीच कॅल्क्युलेट करते. 1 सेंटीमीटर साठीच कॅल्क्युलेट करते. म्हणजे एक सेक्शन घेते ना, तर त्याच्यामुळे आपण याला म्हणतो डिफरन्शियल लेंथ. जर मला डिफरन्शियल मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची तर मी एक पार्ट घेते डिफरन्शियल लेंथचा. ठीक आहे. ऍक्च्युली सेम कॉन्सेप्ट आहे जो पहिले यूज केला होता. जसं की पहिल्या याच्यात आपण स्मॉल सेक्शन्स मध्ये कॅल्क्युलेट करून नंतर त्यांचं समिंग केलं, तर त्यालाच काय आपण म्हणतो? इंटिग्रेशन. आठवतोय ना? आपण काय केलं होतं? इंटिग्रेशन घेतलं होतं. इन द सेम वे आपण या लेक्चर मध्ये पण तेच करणार आहोत. जर मी मॅग्नेटिक फील्ड या स्मॉल सेक्शन साठी कॅल्क्युलेट केली, देन मग मी काय करेन? मॅग्नेटिक फील्ड या सेक्शन साठी कॅल्क्युलेट करेन, या सेक्शन साठी कॅल्क्युलेट करेन, या सेक्शन साठी. म्हणजेच मी काय करेन? पूर्ण या वायरचं इंटिग्रेशन घेईन. ओके. सो डिफरन्शियल लेंथ तुमची आहे आणि या पर्टिक्युलर लेंथ मधून जी करंटची डायरेक्शन राहील, तर ती करंटची डायरेक्शन मी इथे घेतलेली आहे आय डी एल. मीन्स या पर्टिक्युलर सेक्शन मधून ज्या डायरेक्शन मध्ये करंट तुमचं मूव्ह होणार आहे. आता जर सपोज हे बघा, तुम्ही म्हणजे मॅम इथून तर करंट तर सिरीज मध्ये फ्लो होतोय, मग डायरेक्शन कसं काय चेंज होते करंटची? जसं की तुम्ही बघताय, ही कोणती वायर आहे? आर्बिटरी शेप्ड वायर. वायर कोणती? आपली आर्बिटरी शेप्ड वायर. माझ्याकडे इथे एक्झाम्पल द्यायला तुम्हाला काही नाहीये सध्या. एक आर्बिटरी शेप्ड वायर आहे असं समजून घेऊ. ही वायर कन्सिडर करू. आय होप तुम्हाला दिसते. तर ही काय होते? इथे वागते. तर ऑब्व्हियसली तुमच्या हिच्यातून जर सिरीज मधून करंट जातोय, या वायर मधून काय होतोय? सिरीज मधून करंट जातोय. ठीक आहे. इथून करंट अशा प्रकारे आला, अशा प्रकारे जातोय. ठीक आहे. जर मी कन्सिडर केलं की ही वायर मधून करंट जातोय, तर बघा मी जर अशी ठेवली हिला, तर इथे माझी करंटची डायरेक्शन काय? अपवर्ड आहे. इथे जर मी टँजंट घेतला तर करंटची डायरेक्शन काय? अपवर्ड आहे.
बट इथे जर मी ह्या स्मॉल सेक्शन साठी करंटची डायरेक्शन बघितली तर इथे काय डाऊनवर्ड आहे. तर जसं माझं आर्बिटरी शेप्ड वायरची मी पोझिशन चेंज करते, कारण ही हलू शकते ना कर्व सेक्शन मध्ये, तर जशी की मी हिची पोझिशन चेंज करते तर माझी करंटची डायरेक्शन सुद्धा चेंज होते. म्हणून आपण इथे आयडीएल घेतलेलं आहे. लाईक करंटची डायरेक्शन चेंज होते विथ रिस्पेक्ट टू चेंज इन द लेंथ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. जर तर ऑब्व्हियसली मी काय करणार आहे की स्मॉल स्मॉल सेक्शन साठी कॅल्क्युलेट करणार आणि त्याच्यानंतर टोटल समेशन घेणार. ओके. सो डीबी इज नथिंग बट द मॅग्नेटिक फील्ड. आणि हे जो पी पॉइंट आहे तुमचा हा कोणत्या डिस्टन्स वरती आहे, तर इथे कन्सिडर केलेलं आहे की आर डिस्टन्स वरती आहे. आर मीन्स तुम्हाला क्वेश्चन्स अशा प्रकारे दिलेले राहील की तुम्हाला तिथे लिहिलेलं राहील की 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 0.5 सेंटीमीटर, अदरवाइज 1 मीटर, अशा प्रकारे वेगवेगळे डिस्टन्सेस दिलेले राहतील. अँड थीटा इज द अँगल बिटवीन आयडीएल अँड इथे आर. थीटा इज द अँगल बिटवीन आयडीएल अँड आर डायरेक्शन. या दोघं आर जे तुमचं काय डिस्टन्स आहे पी पॉइंटचं. ठीक आहे. तर थीटा इज द अँगल बिटवीन आयडीएल अँड आर. ओके. या दोघांमधला अँगल जो आहे तुमचा तो आहे थीटा. आणि इथे तुम्हाला क्रॉस नोटेशन दिलेलं आहे. इफ यू गाईज रिमेंबर देन क्रॉस नोटेशन साठी मी काय सांगितलं होतं तुम्हाला, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन टू द प्लेन. मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग इन टू द प्लेन. आता जसं की तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन बघताय, तर याचा अर्थ काय माहिती का, की तुम्ही स्वतः तुमच्याकडे एन पोल आहे आणि तुमच्या मोबाईलच्या डिव्हाइसेस मध्ये एस पोल आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड एन टू एस जाते. आता सपोज हा जर मी माझा मोबाईल फोन घेतला, ठीक आहे, तर लाईक दिस तुम्ही मोबाईल फोन होल्ड केलेला असेल, सो तुमची काय होते इथे बेसिकली मॅग्नेटिक फील्ड इन टू द प्लेन ऑफ द पेपर जाते, म्हणजे तुमच्या स्क्रीनच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. जर डॉट असतं तर आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. 3D मध्ये इमॅजिन करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो थीटा अँगल कळाला तुम्हाला. आणि मी ते काय फाइंड आउट करणार आहे, मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करणार आहे. ओके. तो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन मला कोण देणार आहे, डीबीची डायरेक्शन ऑब्व्हियसली कोण राहील, क्रॉस प्रोडक्ट ऑफ, हे तुम्हाला लक्षात करायचं आणि हे नोट डाऊन करून घ्या, क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर अँड आय डी एल. The cross product of in these two components will give you the direction of magnetic field. I will repeat it again. Cross product of distance of the magnetic field where you are going to find the magnetic field. Distance of your point P from the wire is nothing but a R, and the current in the wire and then its differential length. करंट विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शियल लेंथ, त्या दोघांमधला जो क्रॉस प्रोडक्ट राहील तो कोणाची डायरेक्शन देईल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन देईल ऍट द पॉइंट पी. ओके. सो तुम्हाला बेसिकली इथे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशा प्रकारे. बट हे तर झालं तुमचं डायरेक्शनचं. जर मला इथे मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची, सपोज मला काय कॅल्क्युलेट करायची आहे, क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची, तर मी क्वांटिटी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करेन, तर ऑब्व्हियसली आय एम गोइंग टू कॅल्क्युलेट क्वांटिटी लाईक by this formula. dB is equals to 4 pi into IDL sin theta divided by R. Okay, like this. Sorry, the mu असायला हवं होतं आणि divided by 4 pi. Okay, so mu is nothing but the permeability constant, and mu ची व्हॅल्यू तुमची permeability constant ची व्हॅल्यू काय राहील, 4 pi into 10 raised to -7 t मीटर पर एम्पियर. ओके. सो ही राहिली तुमची mu ची व्हॅल्यू. mu is nothing but your permeability constant, I is nothing but the current flowing through the wire, and theta is nothing but the angle between current flowing through the wire which is differential with the length and r cap. ठीक आहे. जर तुम्ही हे कशासाठी झालं, हे जे इक्वेशन आलंय तुमचं, तर हे फायनल इक्वेशन केव्हा येईल, जर तुम्ही पूर्ण समेशन घेतलं, म्हणजे इन्स्टेड ऑफ टेकिंग स्मॉल स्मॉल सेक्शन्स लाईक दिस, इफ यू विल कॅल्क्युलेट फॉर एव्हरी सेक्शन मॅग्नेटिक फील्ड फॉर द एव्हरी सेक्शन. ओके.
magnetic field for the every section, and then you will take the summation of the all section, then you will get a final equation like this. Okay, this is the final equation, and obviously the direction of dB is equals to direction of the dB कशाने find out करणार तुम्ही, IDL क्रॉस प्रोडक्ट ऑफ IDL and R. आणि जर याला इथे वेक्टोरिकली लिहायचं असलं तर ते कशा प्रकारे लिहिशाल, dB differential magnetic field mu naught permeability constant divided by 4 pi IDL cross product in between IDL and R. R is nothing but a distance divided by R cube. Okay, sorry ते square आहे. So like this. सो जर तुम्ही वेक्टोरिकली रिप्रेझेंट करायचं असेल तुम्हाला की डायरेक्शन कशी येईल, तर डायरेक्शन वेक्टोरिकली रिप्रेझेंट करायसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि इन केस जर तुम्हाला मॅग्नेट्यूड फाइंड आउट करायसाठी आला तर क्वांटिटी किंवा मॅग्नेट्यूड फाइंड आउट करायसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, सो बेसिकली बायोट सायोड लॉ हा कशासाठी यूज करतो, बायोट सायोड लॉ आपण हा याच्यासाठी यूज करतो की आपण मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करू ऍट द सम पॉइंट. आपण कोणत्याही प्रकारचा पॉइंट घेऊ शकतो, किती डिस्टन्स वरती, विथ डिफरंट काइंड्स ऑफ डिस्ट्रीब्युटर. विथ डिफरंट काइंड्स ऑफ डिस्ट्रीब्युटर मीन्स व्हॉट, स्ट्रेट वायर, आर्बिटरी शेप्ड वायर, अदरवाइज सर्क्युलर वायर, सोलेनॉइड, टॉरॉइड. तर अपकमिंग लेक्चर्स मध्ये आपल्याला हेच करायचं. या पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला एकच गोष्ट कॉमन आहे की आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची ऍट द सम पॉइंट्स. ओके, सो आय होप यू गॉट इट. I hope you got the basic. Let's see you in the next lecture.